भगवंताचं नाम घ्या. कान बहिरे होण्याच्या आधी चांगलं ऐका थोडंफार, आणि हातपाय वाकडे होण्याच्या आधी एकदा तरी पंढरी सारख्या तीर्थक्षेत्राला जाऊन या. ज्ञानोबा यांची ओवी ऐका. म्हणून नाईकणे पावे तव ऐकोनी झाली आघवे, पंगून होता जावे तेथ जाय. आपल्यासारख्या माणसांना सावध केलं माऊलींनी. वाचा बोबडी होणारच आहे हे माऊलींना माहिती होतं, म्हणून सांगितलं बोबडी होण्याच्या आधी काय करा, नामस्मरण करा. कान बहिरे होणारच आहे हे माहिती होतं, म्हणून काय सांगितलं, कान बहिरे होण्याच्या आधी 4 चांगल्या गोष्टी ऐका. लोकांची शिव्याशाप ऐकायचे नाही, कोण कुटाळक्या करत असेल ते ऐकायचं नाही. गावच्या पारावर आपल्याकडे त्याला धुणी धुणं म्हणतात, असला काही प्रकार चाललेला असेल तिथे आजूबाजूला सुद्धा फिरकायला जायचं नाही, कारण आपले कान म्हातारपणी बहिरे होण्याच्या आधी आपल्या कानावर भगवंताचं नाम श्रवण करणं आपल्याला गरजेचं आहे. हातपाय वाकडे होण्याच्या आधी बाकी कुठेही जायचं नाही, पण पंढरी सारख्या तीर्थक्षेत्राला एकदा तरी गेल्याशिवाय राहायचं नाही. ज्ञानोबाऱ्या म्हणतात, हे ज्या माणसाला जमलं ना त्या माणसाच्या संपूर्ण कुळाचा उद्धार झाला, त्या माणसाच्या उभ्या आयुष्याचा उद्धार झाला. पण आपलं दुर्दैव कुठे सांगू का, आपल्यातल्या प्रत्येक माणसाला याची जाणीव आहे की देह संपणार आहे. आपल्यातल्या प्रत्येक माणसाला याची सुद्धा जाणीव आहे की हा देह क्षणभंगूर आहे, एका क्षणामध्ये संपणार आहे. पण तरी सुद्धा आपल्यातल्या एकाही माणसाला या गोष्टीची मात्र जाणीव नाहीये की या संपणाऱ्या देहाला सार्थकी लावण्यासाठी नेमकं काय करायला हवं. या नश्वर असलेल्या देहाला, क्षणभंगूर असलेल्या शरीराला, क्षणभंगूर असलेल्या या जीवाला आयुष्यभर सार्थकी लावण्यासाठी नेमकं काय करायला हवं. म्हणून की काय, आपल्यासारखी माणसं त्याला मेंढ्यांच्या कळपाच्या पाठीमागे धावणं म्हणतात. मेंढ्यांचा कळप जसं एखाद्या गोष्टीच्या पाठीमागे धावत सुटतो तशी धावतात. किती धावतो आपण, 99% कामं चुकीची होत असताना जगभरात सध्या एखादं काम बरोबर घडतंय फक्त. इतक्या अप्रामाणिकपणाच्या, अशांततेच्या काळात आपण राहतोय, आणि त्या काळामध्ये त्या 99 चुकीच्या लोकांच्या पाठीमागे आपण धावतोय. आणि वरून सांगायला गेलं ना की आपला रस्ता चुकतोय, की माणूस म्हणतो ती 99 लोक चालली, ती काय वेडी आहेत का. एवढी माणसं चाललीत म्हटल्यावर त्यांच्या पाठीमागे जायला पाहिजे ना. तुम्हाला सांगू का, आयुष्यात एकटे पडलात तरी चालेल, पण सत्याचा मार्ग सोडायचा नाही. 99 लोक चुकीच्या बाजूला चाललीत म्हणून आपण त्यांच्या पाठीमागे मेंढ्यांसारखं जायचं नाही. किती सोपी गोष्ट आहे ना बघा. मेंढ्यांच्या कळपामध्ये उठून दिसायला मेंढी बनून चालेल का. त्या कळपात उठून दिसायचं असेल तर मेंढपाळ व्हावं लागेल ना. त्या 99 लोकांना वळणारे, अर्थात सन्मार्गाला आणणारे जर आपण बनलो तर उरलेला 1% म्हणून आयुष्याचं सोनं होईल. नाहीतर होतंय काय, आयुष्यभर आपल्याला कोणीतरी कसलं तरी आमिष दाखवते आणि आपण त्याच्या पाठीमागे धावत राहतो. तुम्ही म्हणाल ताई पैसे कमवतोय, पैसेही शेवटाला जात नाहीत. नाव कमवतोय, नावही शेवटाला जात नाही. प्रतिष्ठा कमवतोय, प्रतिष्ठाही शेवटाला जात नाही. बरं, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा सगळं कमवू द्यात, कमावण्याला विरोध नाही. पण यातून मिळवायचे काय, तर क्षणभंगूर सुख मिळवायचे. आपल्या पाठातलं घासून घासून गुळगुळीत झालेलं वाक्य, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे, हे माहिती आहे, पण तरी सुद्धा आपल्याला शॉर्टकट शोधायचे यशाला. बोलू का जरा स्पष्ट. गेल्या 15 दिवसातली 4-5 प्रकरणं आपल्या समोर ताजी आहेत ना. कशामुळे घडलं असेल हो एवढं. त्या एकट्या व्यक्तीला दोष देत बसण्यापेक्षा आपण हजारो लोक त्यांच्या चरणाशी जाणारी आहोत. दोष आधी द्यायचा कोणाला, लोकांना द्यायचा की ते करणाऱ्याला द्यायचा हो. माझा मुद्दा तुमच्या लक्षात येतोय का. आपल्याला कोणीतरी यशाचे शॉर्टकट दाखवतं. महिला मंडळी बोलू का, तुमच्यासाठी 1-2 वाक्य जरा आवर्जून बोलते. काय होतंय, 700 वर्षांपूर्वीची ज्ञानेश्वरी आपल्या समोर आहे, 350 वर्षांपूर्वीची गाथा आपल्या समोर आहे. ज्ञानेश्वरीतली एक ओवी वाचली, गाथेतला एखादा अभंग जरी उघडून बघितला तरी आयुष्याचं सार्थक होईल. आपल्याला तेवढे कष्ट नाही घ्यायचे. आपण ज्ञानेश्वरीची ओवी नाही वाचत, आपण गाथेतले अभंग नाही वाचत, पण कोणीतरी कुठला तरी एखादा माणूस उठून आपल्या जवळ येतो आणि आपल्याला सांगतो, ताई आमची एवढी 40 रुपयाची पोथी विकत घ्या. दादा एवढा आमचा 40 रुपयाची पोथी विकत घेऊन त्याचं पारायण करायला सुरुवात करा. काय होईल, ती पोथी वाचता वाचता कधीही तुमच्या आयुष्यात 40 रुपयाचे 40,000 रुपये आणि 40,000 रुपयाचे 40 लाख रुपये होतील. तुमचं तुम्हाला सुद्धा कळणार नाही. आपण मूर्खासारखी सगळी माणसं त्या पोथीच्या मागे लागतो. कुठल्या लेखकांनी लिहिलेली असते, कुठल्या मार्केटमध्ये पब्लिश झालेली असते, काही माहिती नसतं आपल्याला. कोणीतरी माणसाने येऊन हातात दिलेलं असतं. आपल्या शास्त्राचा तिला काही आधार आहे का नाहीये काही तपासून बघत नाही आपण. ते वाचतो, त्याची परत परत पारायण करतो आणि काय अपेक्षा करतो, ही पोथी वाचल्यावर माझी संकटं संपतील, ही पोथी वाचल्यावर माझ्या आयुष्यात सगळं कल्याण होईल, माझ्या आयुष्यात भरपूर पैसे येतील. माझा तुम्हाला प्रश्न असा आहे,
40 रुपयाच्या पोथ्यांनी जर 40 लाख कमवता आले असते ना, अंबानी सारख्यांच्या घरामध्ये सकाळ दुपार संध्याकाळ फक्त पोथ्यांची पारायणं झाली असती. दुर्दैवाने तसं नाही आहे, त्याला कष्टाची जोड असावी लागते ना. माझा प्रश्न काय तुम्हाला, आपल्यासारख्या सामान्य माणसांना एका गोष्टीची जाणीव आहे, काय? संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ. हा संसार कसा आहे? दुःख देणार आहे ना, त्याची जाणीव तुम्हाला आहे, मला आहे. ढिगभर दुःख असेल तेव्हा कणभराचं सुख मिळणार आहे हे माहिती आहे ना आपल्याला. मग जर आपल्याला एखादा माणूस सांगत असेल की आमच्याकडे आल्यावर सुखच मिळेल, तर तो माणूस फ्रॉड आहे हे लक्षात ठेवायचं. कारण आपल्याला माहिती आहे संसारात सुख किती आहे. एखादा माणूस जर सांगायला लागला की आमच्या मागे या सगळी संकटं संपतील, कोणीतरी म्हणतं तुमच्या नवऱ्याचा अपघात झालाय का ताई, अमुक अमुक बाबांकडे चला तुमचा नवरा बरा होईल, दवाखाने बंद पडतील हे असं असेल तर. मला काय सांगायचं ते लक्षात येतंय का? जायचंच असेल तर संतांच्या चरणावर जायचं. संतांचा मुखवटा पांघरलेल्या माणसांच्या मागे जाऊ नका. ज्ञानोबारायांची ओवी सांगते, माझ्या मनाने सांगणार नाही. 25 वर्षाच्या पोरीचं तुम्ही का ऐकावं, पण 700 वर्षांपूर्वीच्या ज्ञानेश्वरीतलं मात्र आपल्याला ऐकण्याशिवाय पर्याय नाही. ज्ञानोबाराय काय सांगतात ऐका. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, अंतःकरण शुद्ध नाही, वरवर भस्म लावलाय, टिळे लावलेत, माळा घातल्यात, भगवी वस्त्र परिधान केलीत आणि लोकांना सांगितलंय की मी साधू आहे. लोक विश्वास ठेवतील हो? किती वेळ? जोपर्यंत आतलं अंतःकरण कळत नाही तोपर्यंत लोक विश्वास ठेवतात. ज्ञानोबाराय म्हणतात असा माणूस साधू नसतो. माऊलींची ओवी ऐका. अंगवरवरी चर्ची जनाते अभ्यार चितावंची, तो जाणपा अज्ञानाची खाणी येथ. ज्ञानोबाराय म्हणतात वरवर कितीही भस्म लावले, कितीही माळा घातल्या तरी अंतःकरण शुद्ध नसेल तर तो माणूस अज्ञानाची खाणे, एवढं फक्त लक्षात ठेवा. आणि बोलू का जरा स्पष्ट? ऐका ना, तुकोबारायांचा अभंग आपल्या सगळ्यांना पाठ आहे ना, पण नुसता पाठ आहे हो. तुकोबाराय म्हणतात संतातला आणि संतांचा मुखवटा पांघरणाऱ्या माणसातला फरक ओळखता यायला हवा. नाहीतर ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू, अंगा लावोनिया राख, डोळे झाकुनी करती पाप, लेऊनी वैराग्याच्या कळा, भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती जळो तयांची संगती, त्यांची जळू दे तर कोणाची मिळू दे, संतांचे संगती म्हणू मार्गगती. किती गोड आहे हो. त्यांची जळू द्यात आणि संतांची मिळू द्यात. आणि जरा एक वाक्य थोडंसं जीवाचे कान करून ऐका. सध्याच्या 21व्या शतकाच्या काळामध्ये 3च ठिकाणं अशी आहेत की जिथे जाऊन आपण नतमस्तक झालं पाहिजे. किती ठिकाण आहेत पाठीमागे पुरुष मंडळी? 3च. त्या व्यतिरिक्त 4थ्या ठिकाणी जायचं नाही. पहिलं ठिकाण आपल्या घरातले आपले आई वडील, सासू सासरे. दुसरं ठिकाण घराच्या बाहेर पडल्यानंतर भगवंत. आणि तिसरं ठिकाण भगवंताच्या नंतर आपल्याला ज्ञानेश्वरी गाथेसारखे ग्रंथ देणारे संत. त्याच्या व्यतिरिक्त 4थ्या ठिकाणी जर आपण नतमस्तक व्हायला जात असू तर माझं वाक्य ऐका. सध्याच्या काळात जगामध्ये एखाद्याच्या चरणावर जाऊन नतमस्तक व्हावं ना, अशी पावलं फार दुर्मिळ झाली आहेत बरं. शोधूनही सापडत नाहीत या पात्रतेची माणसं. त्यामुळे आईवडिलांच्या पायावर नतमस्तक व्हा. घराच्या बाहेर पडलात भगवंताच्या चरणावर नतमस्तक व्हा. तिथून बाहेर गेलात तर संतांच्या चरणावर नतमस्तक व्हा. शोधूनही सापडणार नाहीत सध्या संत, पण ज्ञानेश्वरी उघडली की सापडतील, गाथा उघडली की सापडतील, नाद भागवत उघडलं की सापडतील. तेवढं फक्त उघडा, संत मंडळींचं दर्शन घ्या. कारण माझं एक वाक्य जीवाचे कान करून ऐका. संत भगवंत दाखवतात. हे वाक्य जर आपल्याला कळलं ना तर संतांच्या मार्गे भगवंतापर्यंत जाणं सुलभ होतं. फक्त ते संत खरे असायला हवेत याची पडताळणी करायची. जर ते संत आमिष दाखवत असतील ना तर ते फ्रॉड आहेत हे लक्षात ठेवायचं. जर ते संत आमिष दाखवत नसतील आणि आपल्याला भक्तीच्या मार्गाला लावत असतील, नामस्मरण करायला लावत असतील, तर समजायचं 100% आपल्या आयुष्यात चांगल्या माणसाचे आशीर्वाद आपल्यावरती आहेत. जर आपल्याकडे ते लाखो रुपये मागत असतील, त्याच्या बदल्यात एखादा हिरा, एखादा खडा आपल्याला देत असतील आणि हा प्रारब्धाचा खडा तुम्ही तुमच्या आयुष्यात, तुमच्या गळ्यात, तुमच्या बोटामध्ये, अंगठीत घातलात की तुमचं आयुष्य बदलेल असं आपल्याला सांगत असतील ना, ही माणसं फ्रॉड आहेत हे लक्षात ठेवायचं. त्याऐवजी नामस्मरण नावाचा हिरा बघा ना एकदा पडताळून आयुष्यात, किती बदलेलो आयुष्य. बरं, दुसरा उलटा प्रश्न विचारते थोडा. तुम्ही म्हणाल ताई काय होणार आहे नामस्मरणाने? मी उलट विचारते, नामस्मरण न केल्याने काय होणार आहे? असं नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला, नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून. एक माणूस फक्त शोधून दाखवा, मुखामध्ये नाम घेतले ना आयुष्याचं भलं नाही झालं. नाही ना, शोधूनही नाही सापडणार असा माणूस. आणि नामस्मरणा इतका सुलभ सोपा मार्ग दुसरा नाही. म्हणून आपल्याला ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलं, सगळ्या संतांनी सांगितलं, खडतर मार्गांच्या मागे जाण्यापेक्षा एकदा आयुष्यामध्ये सुलभ असलेला नामस्मरणाचा मार्ग स्वीकारा. घरात मायबापांची सेवा करा, संत मंडळींची सेवा करा, भगवंताची सेवा करा. वेगळं काही सुद्धा आयुष्यात करायची गरज नाही. कारण आपण अशा काळात राहतोय ज्या काळामध्ये जगाशी खोटं बोलता येतं.
माझा मुद्दा पटतोय का बघा. जगाशी खोटं बोलता येतं, कुटुंबाशी खोटं बोलता येतं, पण फक्त 2 गोष्टींशी आपण, 2 व्यक्तींशी आपण खोटं बोलू शकत नाही. त्यातली एक व्यक्ती आपण स्वतः आहे आणि दुसरी व्यक्ती आपल्याकडे CCTV प्रमाणे नजर ठेवून असलेला तो भगवंत आहे. त्याच्याशी खोटं बोलता येत नाही आणि स्वतःशी खोटं बोलता येत नाही. दिवसभर एखादी चुकीची गोष्ट करून आलेले असू द्यात, सगळ्या जगाला तुम्ही पटवून दिलेलं असेल की मी किती बरोबर केलंय, पण घरी या, आरशासमोर उभे राहा आणि स्वतःच्या नजरेला एकदा नजर द्यायचा प्रयत्न करा. तुम्हाला सांगू का, स्वतःच्या नजरेला ज्या क्षणी माणूस नजर देऊ शकणार नाही ना, त्या क्षणी भगवंताच्या नजरेला नजर द्यायची हिंमत आपल्यामध्ये नसेल. माणूस म्हणून आपण संपलेले असू. आणि हे आयुष्य म्हणजे प्रश्नपत्रिका आहे, वेगळं काही नाही. आता शाळेमध्ये गेलेले जेवढे लोक आहेत 5वी 10वी पर्यंत, थोडंफार किती शिकलेले असू द्यात, शाळेमध्ये जे काही पर्यवेक्षक प्रश्नपत्रिका घेऊन तुमच्याकडे सुपरविजनला येतात, तो इन्व्हिजिलेटर आल्यानंतर काय करतो, प्रश्नपत्रिका वाटतो. प्रश्नपत्रिका वाटल्यावर तो तिथे सुपरविजन करत थांबतो. तुम्हाला कधी सांगितलंय का हो त्याने असं, पहिला प्रश्न पहिल्याच पानावर लिही, दुसरा प्रश्न दुसऱ्याच पानावर लिही, दुसऱ्याचं उत्तर दुसऱ्यालाच लिही? काही नाही सांगत. तो काय करतो, सही करतो, व्यवस्थित लक्ष ठेवतो, गडबड करू नका म्हणतो, पेपर जमा करतो शेवटी आणि निघून जातो. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्याला लिहायचं, दुसऱ्याचं तिसऱ्याला लिहायचं, तुम्ही तुमचं ठरवता. मला एक सांगा, पहिल्या प्रश्नाचं उत्तर चौथ्याला लिहिलं काय, चौथा प्रश्न पहिल्या पानावर लिहिला काय, त्याच्याने त्याला काही फरक पडला नाही. पण प्रश्नपत्रिका तपासायला ज्याच्या हातामध्ये जाणार आहे ना, तो माणूस मात्र उत्तरं वाचून तुम्हाला किती मार्क द्यायची हे 100% ठरवतो. आता ती प्रश्नपत्रिका थोडीशी बाजूला राहू द्यात आणि या आयुष्याच्या प्रश्नपत्रिकेचा एकदा माझ्यासाठी विचार करा. मला सांगा बरं, आयुष्यभर तुम्हाला कोणी सांगणार आहे का कोणतं कर्म कसं करायचं, कोणतं कर्म केल्याने काय होणार आहे? नाही सांगणार हो कोणी. संत सोडून कोणी सांगणार नाही. आयुष्यभर कर्म चुकली तर चुकू देतील, पण शेवटी तुमच्या आयुष्याची प्रश्नपत्रिका तपासण्याचा जेव्हा वेळ येईल ना, त्या क्षणाला मात्र तो भगवंत कोणत्या प्रश्नाला किती मार्क द्यायचे, कोणत्या कर्माला कसं बघायचं हे 100% ठरवणार आहे. उदाहरण देऊन सांगते. कामामध्ये राम शोधायचं म्हणून एका माणसाने खिशामध्ये हरिपाठाचं पुस्तक घातलं. गाई चारायला रानामध्ये निघाला, रानामध्ये गाई चारायला गेलाय, खिशामध्ये हरिपाठाचं पुस्तक आहे. रानात गेल्या गेल्या हरिपाठाचं पुस्तक बाहेर काढलं, पुस्तक उघडलं, हरिपाठ वाचायला सुरुवात केली. गाई चारतोय, किती व्यवस्थित प्रश्नपत्रिका सुटतीये सांगा बरं. तोपर्यंत गाय चारतोय, कामही करतोय, त्याच्यासोबत रामही घेतोय. काय करतोय, रामनाम घेण्याकरता हरिपाठ वाचतोय. किती सुंदर, किती व्यवस्थित सुटली आहे प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत. पण आता माझं वाक्य व्यवस्थित ऐका. त्याच माणसाने समोर हरिपाठाचं पुस्तक घेऊन हरिपाठ वाचत असताना शेतात चारायला नेलेली गाय स्वतःच्या शेतात सोडायच्या ऐवजी जर दुसऱ्याच्या बांधावर सोडून दिली, तर आता किती व्यवस्थित प्रश्नपत्रिका सुटते सांगा ना मला. आता मात्र प्रश्नपत्रिका गडबडते, योग्य प्रश्नाचं उत्तर योग्य प्रश्नाला येत नाही आणि अशा वेळी त्या प्रश्नपत्रिकेची तपासणी करताना तो भगवंत ठरवतो की कोणत्या प्रश्नाला किती मार्क द्यायचे. म्हणून काय करायचं, बाकी काही नाही. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा, तुळशीच्या युक्त आहार विहार, नेम इंद्रियासी फार, नसावी बासर निद्रा बहुभाषण, किंवा परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, तुम्हा सगळ्यांना पाठे ते व्हावया जतन, हे उपाय लाभाचे. मी कशा करता सांगतेय, काळ चिंतनामध्ये सारता यायला हवा, आई वडिलांच्या सेवेमध्ये सारता यायला हवा, प्रामाणिकपणामध्ये सारता यायला हवा. कारण सध्याच्या काळात 2-3 शब्द असे जे खूप महाग झालेत, जगाच्या मार्केटमध्ये कुठेच मिळणार नाहीत. त्याला चांगुलपणा म्हणतात, प्रामाणिकपणा म्हणतात आणि सगळ्यात महत्त्वाची तिसरी एक गोष्ट महाग झाली आहे, ज्या गोष्टीला वेळ असं म्हणतात. ती तुमच्याकडेही नाही आहे आणि माझ्याकडेही नाही आहे. आपण सगळं ठेवतोय हो कुटुंबासाठी साठवून, पण सगळं ठेवल्यानंतर जर वेळ नावाची गोष्ट जर कुटुंबाला देत नसू ना, बोलू का तुम्हाला, एक वेळ अशी येईल आपल्याकडे सगळं असेल, पण ज्या माणसांसाठी एवढं सगळं केलं ती माणसं शिल्लक राहिलेली नसतील. ज्ञानोबारायांनी इतकी गोड ओवी खर्ची घातली याकरता. माझ्या मनाने एकही मुद्दा सांगणार नाही, माऊली ज्ञानोबारायांच्या ओव्या सांगते, थोडंसं नीट ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात की आयुष्यभर प्रचंड कष्ट केले, प्रचंड मोठा बंगला बांधला, पण त्या बंगल्याची दारं जर म्हातारपणी शेवटच्या क्षणाला माणसांचा आवाज ऐकण्याकरता तरसणार असतील, त्या बंगल्यामध्ये राहायला एक माणूस येणार नसेल, तर काय अर्थ आहे हो आपल्या एवढ्या कमावण्याला. ज्ञानोबारायांनी त्याकरता गोड दृष्टांत दिलाय आपल्याला, थोडं नीट ऐका. ज्ञानोबाराय म्हणतात, ज्वारीचं बाजरीचं धान्य केलं, धान्य करून बाजूला केलं आणि पाठीमागे रिकामी मोकळी झालेली कणसं उरली. ती जी रिकामी कणसं आहेत, मोकळी कणसं आहेत, ती तुम्ही गर्दीने ढीक करून एकत्र ठेवली, दाटीवाटीने ठेवलीत, पण त्यात दाणे आहेत का नाही आहे, दाणे करून झालेत. कणसं कशी आहेत, रिकामी आहेत, त्याच्यामध्ये धान्य नाही आहे. ती धान्य नसलेली रिकामी कणसं ढीग करून, काय ट्रॅक्टर भरून, ट्रॉली भरून जरी एकत्र ओतली तरी त्या कणसांना कधी भरले पण वाटेल का. माऊलींनी त्याला जोडून पुढे दृष्टांत असा दिलाय. ज्ञानोबाराय म्हणतात, एखादं टुमदार देखणं सुंदर शहर आहे,
पण त्या शहरात राहायला नैवेद्याला सुद्धा एक माणूस नाही हो. किती ओस पडेल ते शहर माणसांविना. माऊलींची ओवी ऐका. कणे विन सोपटे कणसे लागली आथी एक दाटे, काय करावे गोमटे ओस नगर. जसं त्या धान्य नसलेल्या कणसाची अवस्था होते, जसं माणूस राहायला नसलेल्या शहराची अवस्था होते ना, तसंच आयुष्यभर सत्ता संपत्ती प्रतिष्ठेच्या मागे लागलेल्या माणसाची अवस्था शेवटच्या क्षणाला होते. 4 भिंतींचं घर बांधलं जातं बरं का, पण त्या 4 भिंतींच्या घरामध्ये 4 प्रेमाची माणसं त्या घराला घरपण देण्याकरता नाही ना जोडता आली. शेवटच्या क्षणाला ओस पडलेल्या शहरामध्ये आणि आपल्यामध्ये काही सुद्धा फरक उरत नाही. तो फरक ज्या माणसाला साधायचा आहे ना, तो माणूस काय करतो? आयुष्याच्या शेवटपर्यंत कष्ट करता 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 करतात मुठभर प्रेमाची माणसं जोडतो. मला खरं सांगा बरं, आज जर आपण म्हटलं नाही जायचं पाहुण्याकडे, आज जर म्हटलं नाही जायचं पाहुण्याच्या कार्यक्रमाला कारण घरी कामं आहेत, मला कांदे काढणी चालू आहे, अमुक काम आहे, तमुक काम आहे, 15 दिवसांनी जाऊन येतो, तर माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, 15 दिवसांनी पाहुण्याकडे जाऊ हे वाक्य खात्रीशीर सांगण्याची हिंमत कशी काय येते हो आपल्यामध्ये? पुढचे 15 दिवस भगवंताने माझ्या नशिबात दिलेतच ही खात्री कुठून आणतो आपण? किंवा ज्या पाहुण्याकडे जायचे त्या पाहुण्याच्या आयुष्यात पुढचे 15 दिवस दिलेतच ही खात्री कुठून आणतो आपण? 15 दिवसाचं जाऊ द्यात बाजूला, आत्ता इथे बसलाय ना माझ्यासमोर, ह्या क्षणाला उद्याचा सूर्योदय मी बघणारच आहे हे सांगण्याची हिंमत तुमच्यात काय मी 25-26 वर्षाची असून माझ्यात सुद्धा नाही हो. उद्याचा सूर्योदय भगवंत मला दाखवणारच आहे हे नाही सांगता येणार ना मला. आत्ता या क्षणी उद्याचं प्लॅनिंग करून जरी आपण झोपलो ना, उद्या सकाळी ते प्लॅनिंग पूर्ण करण्याकरता उठलेले असू हे कशाच्या खात्रीवर सांगायचं? त्यामुळे उद्या काहीतरी करू, भविष्यात काहीतरी करू याची वाट बघत बसायला नको. आज जे कमवलंय ना, ते कमवलेलं आजच्या क्षणी जर आपल्याला आपल्या कुटुंबासोबत वाटून घेता आलं, म्हणजे यात फक्त पैसा येत नाही, सुख येतं, समाधान येतं, सारं येतं. आज जर वाटून घेता आलं, नाही तर बघा ना, घरी गुढीपाडवा आहे, दिवाळी आहे, घरातला करता माणूसच गुढीपाडव्यासाठी दिवाळीसाठी सगळं आणून देतोय, बाजारहाट आणून दिला, सगळं दिलं, पण तो गुढीपाडवा आणि दिवाळी घरच्यांसोबत साजरी करायला तो माणूसच घरात नाही आहे, कुठे गेलाय तर कामाला निघून गेलाय. काय करायचं सांगा ना अशा सुखाचं? तुम्हाला सांगू का, या सगळ्यामध्ये एक गोष्ट लक्षात यायला हवी. एका मातेचं जाणं आहे म्हणून आवर्जून सांगते. वेळ नावाची गोष्ट का द्यायची घरच्यांना? पुरुष मंडळी घराच्या बाहेर घाईघाईने निघाले असाल तुम्ही, सकाळी 9ची वेळ आहे, खूप घाई गडबडीमध्ये बाहेर निघालाय, उंबरठ्यात तुमची म्हातारी आई बसली आहे, जाता जाता तुम्हाला आवाज देऊन 2-4 शब्द ती काहीतरी प्रेमाचे बोलती, पण इतका उशीर झालाय कामाला जायला की तुम्ही तिच्याकडे बघितलंही नाही, वळूनही पाहिलं नाहीत. संध्याकाळी बोलू असं म्हणून तुम्ही निघून गेलात कामावरती. संध्याकाळी आल्यावर तुम्हाला आईशी बोलायचं असतं, पण एक वेळ अशी येते, घरून 2:30-3 वाजताच्या दरम्यान फोन येतो, उंबरठ्यात तुझी वाट बघत असलेली माय दुपारी 2 वाजता तिनं जीवातनं आपला प्राण सोडून दिला, लवकर घरी ये, तुझी आई निघून गेली आहे. घरी यायचं आणि घरी आल्यावर सगळी सत्ता संपत्ती प्रतिष्ठा देवाच्या चरणावरती अर्पण करायचं आणि एकदा त्याला म्हणायचं सगळं तुला घे, बदल्यात 2 मिनिटासाठी माझी माई फक्त मला बोलण्याकरता आणून दे. सकाळी तिच्याशी बोलणं झालं नव्हतं, 2 मिनिटाकरता फक्त माझ्यासमोर तिला आणून दे. मला खरं सांगा बरं, जगातला असा कुठला देव आहे जो गेल्यानंतर 2 मिनिटासाठी तरी तिला परत घेऊन येईल? वेळ नावाची महाग झालेली एकमेव गोष्ट आहे. घराच्या बाहेर पडताय ना, म्हणजे माझ्यासारख्या 26 वर्षाच्या पोरीने तुम्हाला आई वडील कसे सांभाळायचे हे सांगणं म्हणजे फार लहान तोंडी फार मोठा घास घेण्यासारखं आहे. मी ते सांगत बसणार नाही. त्यातही शेतकरी वर्गामध्ये आई वडिलांना अजून कुठं वृद्धाश्रमात वगैरे जायची वेळ आली नाही, अजूनही आपण माणसात आहोत. पण मला मुद्दा काय सांगायचा आहे तो लक्षात घ्या. घराच्या बाहेर पडताय ना, बाहेर पडताना उंबरठ्यात बसलेली माय असेल, खरबुडे झालेले तिचे हात, सुरकुतलेला चेहरा बघितला ना, तिच्याकडे बघून फक्त एक प्रश्न विचारायचा, आई बरी आहेस का गं? काही त्रास होतोय का? डॉक्टरकडे जाऊन यायचंय का? मला 2 दिवस सुट्टी नाहीये, रविवारी सुट्टी, आपण दवाखान्यात जाऊन येऊ. तेवढे 2-3 वाक्य बोलायचे. कुठेतरी अंगणामध्ये कट्ट्यावर वडील बसलेले असतील, त्यांच्याकडे जायचं, तेच 3 प्रश्न त्यांना परत एकदा विचारायचे, त्यांनाही तेवढे 3 प्रश्न विचारून निघून जायचं कामावरती. त्या दोन्ही मायबापांचा संपूर्ण दिवस साजरा झालेला असतो बरं का, या 3 प्रश्नांवर फक्त. संपूर्ण दिवसभर आनंदामध्ये ते राहतात. संध्याकाळी तुम्ही घरी येता, कधी कधी 2 वाजतात घरी यायला, उशीर होतो, काहीतरी काम लागलेलं असतं. दिवसभर शेतात राब राबलेली तुमची बायको थकून वैतागून झोपून गेलेली असेल, लेकरा बाळांना खाऊ घातलं असेल, स्वयंपाक तुमच्यासाठी करून ठेवलेला असेल, कारण दमली आहे हो दिवसभर, रात्री झोपून जाईल 2 वाजता. पण दिवसभर तिच्या खांद्याला खांदा लावून शेतामध्ये काम केलेली, तुमचा हात खरबुडा झालेली, सुरकुत्या पडलेली तुमची म्हातारी आई मात्र रात्रीचे 2 वाजले ना तरी सुद्धा डोळ्याला डोळा लागत नाही, उंबरठ्यात डोळे लावून बसलेली असते. 2 वाजले तरी माझं लेकरू अजून घरी कसं आलं नाही. आणि रात्रीच्या 2 वाजता तुम्ही घरी आलात की बाळा जेवलास का रे?
मी तुझ्यासाठी अजून जेवायची थांबली आहे, जेवला नसशील तर आपण दोघं जेवून घेऊ चल, हे म्हणणारी आई जोपर्यंत उंबरठ्यात आहे ना तोपर्यंत आपल्या यशाला किंमत आहे बरं. भलं मोठं यश मिळवून घरी या, पण तिच्या त्या खरबुड्या हातानं आपल्या तोंडावरून हात मायेनं फिरवून कडाकडा बोटं मोडणारा माईचा चेहरा जोपर्यंत आपल्या घरामध्ये ना तोपर्यंत त्या यशाची किंमत आहे. नाहीतर भलं मोठं यश मिळवून आणा आणि घरी आल्यावर आईच नाही दाखवायला, वडीलच नाहीत दाखवायला. तुम्हाला सांगू का, हजारो पटीचं यश मिळवलं तरी सुद्धा त्याची किंमत अशा वेळी शून्य होते. जगातला एक बाजार शोधून सापडणार नाही ज्या बाजारामध्ये तुम्हाला आईचं प्रेम, वडिलांची माया मिळेल. ज्ञानोबारायांची ओवी ऐका. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, एक लवतिया बालका वरी पडोनी ठाके अंबिका, मधुविशी मधुमक्षिका लोभिनी जैसी. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, जसं मधमाशी त्या फुलासाठी, त्या फुलातल्या मधासाठी आयुष्यभर ओढ मनामध्ये धारण करून त्याच्या मागे 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 धावत राहते, तिला त्या मधाप्रती जी ओढ असते ना तीच ओढ प्रत्येक आईला आपल्या लेकराप्रती असते, तीच ओढ प्रत्येक आई आपल्या लेकरासाठी ठेवते. शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या आयुष्याचं काय मातेरं व्हायचंय ते होऊ दे, माझ्या आयुष्यात किती कष्ट पडायचे ते पडू दे, पण माझ्या लेकरांच्या वाट्याला हे येता कामा नये. या एका विचारावर लढणारे आपले मायबाप आहेत. भले त्यांना स्लॅबचं छप्पर देता आलं नसेल तुम्हाला, भले त्यांना फार मोठी संपत्ती कमवून देता आली नसेल तुम्हाला, पण जी माया, जो जिव्हाळा, जे प्रेम, जे संस्कार या पिढीने दिले ना पुढच्या पिढीला हे देणं शक्य नाही बरं का. मी कशा करता सांगते लक्षात घ्या. हे प्रेम, हा जिव्हाळा, ही माया, हे संस्कार जोपर्यंत जुनी आई घरात आहे ना तोपर्यंत राहणार आहेत. जुनी पिढी संपली की हे संस्कार त्यांच्यासोबत जातील. संस्कारांचं विद्यापीठ आहे ही माणसं, नुसतं संस्कार नाही म्हणता येणार, त्याला विद्यापीठ म्हणूयात संस्कारांचं. साधी बाई असायची हो घरातली. म्हणजे आता तुम्ही जुन्या जाणत्या बायका माझ्यासमोर आहात सगळ्या, मला सांगा बरं, पूर्वीच्या काळी सगळं पोटभर मिळायचं का घरामध्ये? सगळं असायचं का घरी? तुमचा किचन व्यवस्थित सेट केलेला आहे, सगळ्या वस्तू जिथल्या तिथे आहेत, साधी पडवी असेल, कुडाचं छप्पर असेल, तिथे चूल मांडलेली असेल, त्या चुलीवरती शिजवायचे, रांधायचे, वाढायचे, उष्टी काढायची, दिवसभर शेतामध्ये राबराब राबायचे आणि एवढं सगळं करून आपल्या घरच्यांना खाऊ घालायचे. मला मुद्दा काय सांगायचा आहे तो लक्षात घ्या. दिवसभर शेतात राबणारी जुनी आई दिवसभर कष्ट केले, संध्याकाळी घरी आली, संध्याकाळी घरी आल्यावर घरच्यांसाठी राबण्याकरता चुलीसमोर गेली. आज शेतातून घरी येण्याच्या आधीच शेतामध्ये सगळ्या घरातल्यांनी सांगितलं होतं, घरी गेली का आपल्यासाठी शेंगुळी बनव, आपल्याकडचा प्रसिद्ध पदार्थ आहे ना. घाईघाईनं घरी आली, संध्याकाळी 6-6:30ला दिवाबत्ती सगळं केलं आणि शेंगोळी करायला घेतली. सगळे डबे उघडले, एकाही डब्यामध्ये तिला शेंगदाण्याचा एक दाणा सुद्धा कुठे शोधून सापडला नाही. काय करेल हो जुनी आई? ती थांबली नाही. आत्ता बायकांना आडलं ना, किचनमधली एक वस्तू कमी पडली ना, नवऱ्याला गावात पाठवतात, लेकराला गावात पाठवतात, नाहीतर स्वतःला गाडी चालवता येत असेल तर स्वतः गावात जाऊन घेऊन येतात, तरी त्या जेवणाला चव येत नाही हो तितकी. पण त्या आईनं शेंगदाणा नसेल ना, दाणा नसेल घरामध्ये, तिने घाई गडबडीने जावं, दारात कुठेतरी एरंड्याचं झाड असेल, त्यातल्या 2-4 एरंड्याच्या बिया तोडून आणाव्यात, त्या बिया वाटून त्या शेंगुळ्याच्या कालवणाला घालायच्या. आता माझा तुम्हाला प्रश्न असा आहे, त्यावेळी तुमच्या लहानपणी आणि माझ्या लहानपणी आपण खाल्लेलं ते शेंगुळ्याचं, आपल्या आजीच्या आईच्या हातचं कालवण, 5 स्टार हॉटेलमध्ये जाऊन किती मोठ्या किमतीची एखादी डिश मागवली तरी सर येईल का होत्या कालवणाची? त्याला नाही येणार. तिने साधं तिच्या त्या रापलेल्या हातांनी कसं ओबडधोबड वाटण करून बनवलेली भाजी असू द्यात, पण त्या भाजीला जी चव होती ना ती चव संस्कारांची होती, ती चव जिव्हाळ्याची होती, ती चव आपलेपणाची होती. तुम्ही चहा घेणार का? तुम्ही जेवणार का? तुम्ही थांबणार आहात का? हे प्रश्न तिच्या तोंडात कधी शोभले नाहीत आणि आले नाहीत. तुम्ही आलाय ना, जेवल्याशिवाय जायचं नाही असं म्हणून अर्धी भाकरी आग्रह करून वाढणारी जुनी पिढी आहे. या पिढीकडून काय घ्यायचं सांगू का तुम्हाला? आता ही जी पुण्यस्मरणं होतात ना गावागावांमध्ये, ही जुन्या पिढीची आहेत. जोपर्यंत ही जुनी पिढी होती ना तोपर्यंत यांच्याकडून घेण्यासारख्या एवढ्याच गोष्टी होत्या. आलेल्या पाहुण्याचं किती मायेनं करायचं, किती जिव्हाळ्यानं करायचं. अहो, अनोळखी वाट सुरू असेल तरी बिना चहा पाण्याचं कधी या पाहुण्यांनी जाऊ दिलं नाही, या जुन्या पिढीने जाऊ दिलं नाही त्यांना. आणि आता सध्या बंद फ्लॅटच्या दारामध्ये माणुसकी बंद झाली आहे. इतकी बंद झाली की माणसाला माणसाकडे बघायला वेळ नाही हो. ओवी सांगू काय ज्ञानोबारायांची? ज्ञानोबाराय म्हणतात, आत्ताच्या पिढीचं असं झालंय, आईबापाने प्रचंड शिकवलंय, प्रचंड शिकून मोठं केलं, मुलं आपल्या शिक्षणाच्या पंखांनी दूर शहरात गेली, दूर शहरात स्थायिक झाली, प्रचंड मोठे यशाचे मजलेच्या मजले बांधले हो. बांधण्याला विरोध नाही, आईवडिलांना किती आनंद आहे त्याच्यामध्ये. माझ्या लेकाने पुण्यात 4 मजली घर बांधले, किती आनंदाची गोष्ट आहे आईवडिलांसाठी. पण माझा मुद्दा ऐका, तीच लेकरं शिक्षणाच्या पंखांनी दूर शहरात गेल्यानंतर जर गावाकडचा रस्ताच विसरत असतील तर काय करायचं हो गावी असलेल्या माईबापाने? ज्ञानोबाराय त्याकरता आपल्याला उदाहरण देतात. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात, गुरांना कुरणामध्ये चरायला सोडलं. रोज गोठ्यात असणारी गुरं पहिल्यांदाच कुरणात सोडली, किती आनंद होईल त्या गुरांना.
ते गोठ्याचा रस्ता विसरून गेले हो दिवसभर कुरणामध्ये पावसाळ्याच्या काळात ही गुरं चरत बसली, दिवसभर त्यांना गोठ्याचा रस्ता लक्षात राहिला नाही. पण सायंकाळी 6 वाजले, सूर्यास्त जवळ आला, तसं त्यांना कोणाची ओढ लागली हो? गोठ्याची ओढ लागली ना. दिवसभर कुरणात चरणारी गुरं संध्याकाळी पुन्हा आपल्या परतीच्या गोठ्याच्या वाटेला लागली. माऊलींनी त्याला जोडून दृष्टांत दिलाय. कधीच मोकळं आकाश न पाहिलेल्या पाखराला मोकळ्या आकाशामध्ये भरारी घ्यायला सोडलं, किती आनंद होईल हो त्याला. घरट्यातून पहिल्यांदाच बाहेर पडलंय ना. दिवसभर आईला सोडून गेलं, प्रचंड मोकळ्या आकाशामध्ये विहार केला, पण दिवसभर आकाशात भरारी घेतल्यानंतर सायंकाळी सूर्यास्त झाला आणि त्याला पुन्हा आपल्या आईची आठवण आली, वडिलांची आठवण आली, आपल्या घरट्याची ओढ लागली. ते पाखरू पुन्हा घरट्याकडे आलो. माऊलींची ओवी ऐका. म्हणाल हिरवे चारी गुरु, विसले मागील मोहर धरू, का वारे लगे पाखिरू गगनी भरे. ज्ञानोबाराय म्हणतात, जसं कुरणात चरायला गेलेली गुरं सूर्यास्त झाल्यावर पुन्हा गोठ्यात येतात, जसं दिवसभर आकाशात भरारी घेतलेलं पाखरू सूर्यास्त झाल्यावर पुन्हा घरट्यात येतं, अगदी त्याच पद्धतीने शिक्षणाच्या पंखांनी दूर शहरात गेलेली मुलं पुन्हा परतून घरट्याकडे का येत नसतील हो? आपल्याकडे 100 पैकी 50 फॅमिलींमधली जर एक मुलगा बाहेर असेल ना, त्यातली 45 फॅमिलीमधली मुलं व्यवस्थित घराकडे लक्ष देणारी, आठवड्याला 15 दिवसाला महिन्याला घरी येणारी आहेत. पण आजही 5 कुटुंबांमध्ये मात्र 2-2 वर्ष झाली तरी लेकरांनी गावाकडं तोंड दाखवलं नाही, अशी परिस्थिती आहे. जसं त्या गुरांना घरट्याचा गोठ्याचा रस्ता आठवतो, पाखरांना घरट्याचा रस्ता आठवतो, तसं शिक्षणाच्या पंखांनी दूर गेलेल्या लेकरांना गावाकडे आपल्या वाटेकडे डोळे लावून बसलेले आई वडील आणि आपल्या गावाकडची मायमाती का आठवत नसेल हो? या मायमातीची आठवण ठेवायची असेल ना, तर आईवडिलांच्या संस्काराच्या विद्यापीठाशिवाय पर्याय नाही. आणि याला करून वाटेवर ठेवणं असं म्हणतात. हल्लीच्या पिढीमध्ये येणारी एक कॉमन तक्रार अशी आहे की ताई, किती केलं तरी आत्ताची पिढी भविष्यात आमच्यासाठी किती करेल सांगता येत नाही, या पिढीचा काही भरोसा नाही. पण तुम्हाला सांगू का, संस्कार हे असं विद्यापीठ आहे जे करून वाटेवर ठेवायचं असतं. तुम्ही आज संस्कार करून वाटेवर ठेवले ना, भविष्यात हेच संस्कार परतून बुमरँगसारखे तुमच्यापर्यंत येतील. तुम्ही म्हणाल ताई उपयोग होत नाही, सांगू का कसा उपयोग होतो? बुमरँग कळतं का? यातल्या काही मंडळींना कळत असेल बुमरँग. ते आपला चेंडू असतो ना, फेकला की कसा येतो, भिंतीवर फेकल्यावर पुन्हा रिटर्न येतो, तसं ते बुमरँग आहे. ते फेकलं की पुन्हा रिटर्न येतं आपल्याकडे. तसे हे संस्कार आहेत, दिले ना पुन्हा परतीला येणार आहेत. सगळे यायचे नाहीत भले, पण 20% तर येतील ना. बोलू का जरा स्पष्ट? पुढच्या पिढीकडून अपेक्षा करतोय ना आपण, ताई लेकरं बाळा ऐकत नाहीत म्हणतो, ताई भविष्यामध्ये काही खरं नाही असं म्हणतो आपण, पण त्याआधी आपल्या या झाडाच्या मुळांना किती दूषित पाणी आणि किती चांगलं पाणी घालायचं संस्कारांचं, हे 100% आपल्या हातात आहे. माझ्या मनाने सांगणार नाही हा सुद्धा मुद्दा. ज्ञानोबारायांची ओवी तुम्हाला सांगते. विश्वमाऊली ज्ञानोबाराय म्हणतात की झाडाच्या मुळांना जर पाणी घातलं तर झाडाची मुळं आपल्याला वरून टवटवीत दिसतात की झाडाच्या फांद्यांवर येणारी पालवी टवटवीत दिसते हो? पालवी टवटवीत दिसते ना. अगा वृक्षासी पाताळी जळ सापडे मुळी, ते शाखांची बहाळी बाहेर दिसे. ज्ञानोबाराय म्हणतात, झाडाच्या मुळांना पाणी घातलं की पालवी टवटवीत येते. आता माझा मुद्दा असा आहे की या झाडाच्या मुळांना संस्कारांचं पाणी जर दूषित गेलं तर या झाडाच्या मुळांवर येणारी भविष्यातली लेकरांची पालवी टवटवीत येईल, ही अपेक्षा कशी बरं करता येईल आपल्याला? बोलू का जरा स्पष्ट? तुम्हाला राग आला तर येऊ द्यात, वाईट वाटलं तर वाटू द्यात. अपवाद असतात हा प्रत्येक गोष्टीला. मी कॉमन सांगते फक्त तुम्हाला. लेकराच्या जन्मापासून त्याला कळायला लागायच्या आधीपासून बापाने जर लेकरासमोर फक्त तंबाखूचे विडे मळले असतील, माझा मुद्दा खटकू शकतो तुम्हाला, पण खटकला तर खटकू द्यात. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जर लेकराला कळायला लागायच्या आधीपासून बापाने फक्त तंबाखूचे विडे मळलेले असतील, तर माझ्या लेकरानं निर्व्यसनी व्हावं ही अपेक्षा करायचा अधिकार नेमका कुठून आणला? आईनं जर लेकीला कळत नाही त्या वयापासून तिच्यासमोर मिसरीच घासलेली असेल, तर माझ्या लेकीने आयुष्यात व्यसनाला हात लावू नये हे म्हणायचा अधिकार कुठून आणता हो तुम्ही? आपल्या लेकरांनी संस्कारी व्हावं, आदर्श व्हावं ही 100% अपेक्षा आपण करूयात, पण त्याआधी संस्कारी आणि आदर्श आईवडील होण्याची, पालक होण्याची किती मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, हे जर आपल्या लक्षात आलं ना, संस्कारांचं योग्य शिंपण पुढच्या पिढीपर्यंत जाईल. हे जुन्या पिढीनं जपले, आपल्याला सुद्धा जपणं गरजेचं आहे. कारण तुम्हाला सांगू का दादा, पूर्वीच्या लोकांना सत्य आणि असत्य यातला फरक कळत होता, बरं वाईटातला फरक कळत होता. पैशासाठी वेडी झालेली माणसं पूर्वी नव्हती.
सत्ता संपत्ती प्रतिष्ठेसाठी वेडी झालेली माणसं पूर्वीच्या काळामध्ये नव्हती, पण आता काळ बदलला. आता माणसं सत्तेसाठी संपत्तीसाठी प्रतिष्ठेसाठी कोणत्याही थराला जातात आणि कोणत्याही थराला जाण्याच्या नादामध्ये आपल्याला बरं काय वाईट काय काही सुद्धा कळत नाही. त्या नादामध्ये संस्कार मागे पडून जातात. पूर्वीची पिढी असेल ना, बाबा तुम्ही अभिमानाने सांगू शकता, आम्ही धोंडा महाराज देगलूरकरांना ऐकलं होतं, आम्ही नामदेव महाराज पठाडेंना ऐकलं, आम्ही सगळ्या जुन्या जाणत्या दिग्गज मंडळींना पूर्वीच्या काळी ऐकलं. आम्ही किमान म्हणू शकतो आम्ही चैतन्य महाराजांना ऐकतो, आम्ही चंद्रशेखर महाराजांना ऐकतो, आम्ही बाबा महाराज सातारकरांना ऐकलं. आम्ही आत्ता म्हणू शकतो ना आमची पिढी. पण हाच प्रश्न जर आमच्या नंतरच्या 20 वर्षांनी विचारायचा जुन्या जाणत्या, आता ही जी नवीन लेकरं आहेत ना, या लेकरांना तुम्ही विचारायचा प्रश्न थोडे मोठे झाल्यावर, कीर्तन म्हणजे काय हो, प्रवचन म्हणजे काय, विनोद गप्पा सासू सुनांच्या गोष्टी, कुठले तरी आचकट विचकट इकडचे तिकडचे संसाराचे विनोद आणि गाणी याच्या व्यतिरिक्त उत्तर नसणारे बरं त्यांच्याकडे. फार मोठी जबाबदारी आहे आपल्या खांद्यावर. वारकरी संप्रदाय टिकवण्याची जबाबदारी आहे, ज्ञानेश्वरी टिकवण्याची जबाबदारी आहे, गाथा टिकवण्याची जबाबदारी आहे. पुढच्या हजारो पिढ्यांना पुरून उरेल इतकं साहित्य आहे. माझं एक वाक्य फक्त ऐका, लेकरांना प्रचंड मोठं करा, त्यांना सगळ्या भाषा येऊ द्यात जगातल्या, त्याला विरोध नाही आहे माझा, सगळं यायला हवं. तुम्ही उच्च शिक्षित फॅमिलीतले आहात, कारण हल्लीच्या काळी शिक्षण घेतात बऱ्यापैकी सगळ्या कुटुंबांमध्ये, सगळं द्या, सगळ्या भाषांचं व्यवस्थित ज्ञान द्या. पण माझं एक वाक्य जीवाचे कान करून ऐका, इंग्रजी शिकवली ना, माझं स्वतःचं एम ए इंग्लिश आहे, मी नंतर एम ए मराठी केले, माझा मुद्दा लक्षात घ्या, इंग्रजी शिकवली ना लेकरांना, मावशीला मावशी राहू द्यात की, कशाला आई बनवायच्या फंदात पडायचे आपल्याला. गरजेची ना सध्याच्या काळाला शिकवा की, पण मराठीबद्दलचं आईबद्दलचं असलेलं प्रेम त्या नादात कमी झालं तर काय करायचं. जगातल्या सगळ्या देशांची फॅशन करू द्यात ना तुमच्या लेकीला, पण आपली संस्कृती असलेली अंगभर कपडे घालण्याची संस्कृती त्या नादात विसरू नको ना बाई म्हणावं. कोणत्याही देशाची फॅशन केली तर त्याला विरोध नाही, पण ती अंग भरून असावी याची काळजी कोण घेणार. ते आपल्या हातामध्ये की नाही. किती सोपं आहे, फार सोपं आहे, पण एवढं सगळं सोपं जगणं अवघड आहे. ज्ञानोबाराय म्हणतात आपली अडचण कुठे होते माहिती आहे का, माऊलींचे शब्द आहेत, माझ्या मनाने नाही सांगत मी. जर इतकं स्पष्ट बोलायला लागले तर तुम्ही मला इथून बाजूला काढून द्याल. ज्ञानोबारायांचे शब्द आहेत, आता नीट ऐका. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात की समजा तुम्हाला 8 दिवस खायला नाही दिलं, किती दिवस, 8 दिवस, आणि 9व्या दिवशी तुम्हाला विष आणून दिलं समोर. माऊलींचे शब्द आहेत, माझे नाही. ज्ञानोबाराय म्हणतात 8 दिवस खायला नाही दिलं आणि काय दिले, विष आणून दिले 9व्या दिवशी. खाईल का हो शहाणा माणूस ते विष, नाही न खाणार. तुमच्या नजरेसमोर तुमच्या घराला आग लागली आहे आणि ती घराला आग लागल्यावर घरातली कागदपत्र सगळ्या वस्तू जळून चालल्यात. शहाणा माणूस त्या वस्तू वाचवण्याकरता स्वतःच्या जीवावर उदार होऊन जळत्या घरात उडी मारेल का, नाही ना मारणार. तुम्हाला राहायला घरच नाहीये आणि घरच नाही, तुम्ही रस्त्यावर आलात म्हणून तुम्ही जंगलात चालत चालत गेलात आणि वाघाच्या गुहेत राहायला सुरुवात केली, होईल का असं कधी. माऊलींची ओवी ऐका, विष खाणे नागवे जळत घरी न रिगवे, व्याघ्र विवरा न वचवे वस्ती जेवी. ज्ञानोबाराय म्हणतात जसं खायला दिलं नाही म्हणून माणूस विष खात नाही, जसं राहायला घर नाही म्हणून माणूस वाघाच्या गुहेत राहायला जात नाही, घराला आग लागली तरी त्या जळत्या घरामध्ये माणूस वस्तू वाचवण्याकरता उडी मारत नाही. पण आता माझा मुद्दा जरा नीट ऐका, खायला नाही म्हणून माणूस विष खात नसेल हो, पण तोच माणूस घरामध्ये धान्याचे साठेच्या साठे असताना, गडगंज खायला घरामध्ये, प्रचंड खायला घरामध्ये शिल्लक असताना व्यसन नावाचं विष मोठ्या आवडीने खातो, त्याचं काय करायचं. जळत्या घरामध्ये माणूस उडी नाही मारत कधी, पण तोच माणूस भांडणांपायी चांगल्या चुंगल्या घराला जळताना खरा बनवतो, त्याचं काय करायचं नेमकं. आहे का उत्तर तुमच्याकडे. माणूस वाघाच्या गुहेत नाही राहायला जातो, पण आपल्या विकारांमुळे, आपल्या चुकीच्या कर्मांमुळे पापाच्या गुहेत स्वतः राहायला जातो, त्याचं नेमकं काय करायचं. तुमच्याकडे उत्तर नसेल आणि माझ्याकडे सुद्धा या प्रश्नाचं उत्तर नाही आहे. ज्ञानोबारायांकडे या प्रश्नांची उत्तर आहेत. ज्ञानोबाराय म्हणतात या सेवेकरता निवडलेल्या ओवीमध्ये, पुन्हा एकदा ऐका, म्हणोनी नाही कणे पावे तव आई कोणी घाली आघवे, पंगू न होता जावे तेथ जाय. तुमच्याकडे उत्तर नाही ना, माऊलींकडे उत्तर आहे. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात त्याकरता एकदा पंढरीला जा, त्याकरता एकदा नामस्मरण करा, त्याकरता चांगलं ऐका. पण एवढं सांगूनही सामान्य माणसाला कळत नाही. तुम्हाला सांगू का, ज्ञानोबारायांनी याकरताही स्पष्ट शब्द वापरलेत. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात सामान्य माणसाची अवस्था कशी आहे माहिती का, मेलेल्या मढ्याला दागिने घालण्यासारखी आहे. माऊलींचे शब्द आहेत, आम्ही ओवी सांगणार आहे, माझ्या मनाने सांगत नाही. मेलेल्या मढ्याला दागिने घालण्यासारखी सामान्य माणसाची अवस्था आहे. एखाद्या गाढवाला न्यायचं आणि तीर्थक्षेत्राला नेऊन आंघोळ घालायची, कोणाची अवस्था आहे तशी, सामान्य माणसाची. कडू भोपळा आहे, गुळामध्ये मळ 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 मळला, काही फरक पडणार आहे
सामान्य माणसाची अवस्था आहे. माऊलींची ओवी आहे, मृत जैसा शृंगारीला गाढव तीर्थी नानीला कडू दुधिया माखीला गुळे जैसा. ज्ञानोबाराय म्हणतात मेलेल्या मढ्याला दागिने घालण्यात अर्थ नाही, गाढवाला तीर्थात नेऊन आंघोळ घालण्यात अर्थ नाही, कडू भोपळा गुळात मळण्यात अर्थ नाही. तसं सामान्य माणसाला आयुष्यभर सांगितलं ना, विकारात सुख नाही, संसारात सुख नाही, थोडा संसारासोबत परमार्थ करा, तरी सुद्धा ते सांगण्यात अर्थ नाही. उलटून प्रश्न हा विचारला जातो की ताई कसं, तुम्हीच सांगता अंतकाळी ज्याच्या नामा आले मुखा तुका म्हणे सुखापार नाही. मग घेतो की शेवटच्या क्षणाला नाम, आयुष्यभर संसार करतो आणि शेवटच्या क्षणाला घेतो. माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. आयुष्यभरात कधी अमावस्या पौर्णिमेलाही जर घेतलेलं नसेल, आयुष्याच्या शेवटच्या क्षणाला ते मुखामध्ये येईलच ही अपेक्षा कशाच्या बळावर करतोय आपण? ती येणार नाही. त्याकरता रोज कधीतरी थोडं थोडं जेव्हा जेव्हा शक्य आहे त्या प्रत्येक क्षणाला घ्यावं लागेल. आणि ते घेण्याकरता आपल्याला संसार किती करायचा आणि परमार्थ किती करायचा याचा ताळमेळ साधावा लागेल. ज्ञानोबाराय यांचीच ओवी ऐका पुढे. ज्ञानोबाराय म्हणतात आयुष्यभर सत्ता संपत्ती प्रतिष्ठा कमावली त्याला विरोध नाही आहे, आयुष्यभर कमवा काही विरोध नाही, पण कुठंपर्यंत? जोपर्यंत हातपाय हलतायत तोपर्यंत, जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत. ज्या क्षणी बसली जागा उठणं कठीण होईल, ज्या क्षणी आपला काळ आपली वाट बघत असेल ना, त्या क्षणी संसाराचा नाद सोडून द्या, भगवंताच्या नामस्मरणाला लागा. नाहीतर आजही आपण एखाद्या म्हाताऱ्या माणसाला भेटायला गेलो ना, मला ज्ञानेश्वरीची एखादी ओवी वाचून दाखव, हे म्हणणारा माणूस नाहीच शोधून सापडणार तुम्हाला. संसार कसा चाललाय, पोरं बाळं बरी आहेत का, पीक पाणी बरं आहे का, हे विचारणारी माणसं आहेत अंथरुणाला खिळली तरी. आता माझा काळ माझ्या समोर आहे, काय करायचंय संसाराच्या विषयांचं? बाबा आलाच नाही एवढ्या दिवसातनं, मला दिसत नाही रे आता कोपऱ्यातली तेवढी देवघरातली ज्ञानेश्वरी घे, 2 ओव्या वाचून दाखव मला. करायला हवं की नाही? आपल्यासारखी मंडळी करत नाही. तो यातनं नेमकं होतं काय? ज्ञानोबाराय म्हणतात त्या बेडकासारखी अवस्था होते आपली, जो सापाकडून गिळला जातोय पण तरी सुद्धा माशीला पकडण्यासाठी जीभ वेटाळत बसलाय. दरदूर सापे गिळी जतू आहे उभा, की तो मासिया वेटाळी जिभा, तैसे प्राणीये कवना लोभा वाढविती तृष्णा. ज्ञानोबाराय म्हणतात तसं माणसाचे सापाकडून म्हणजे काळाकडून उभे गिळले जातोय, पण शेवटच्या क्षणापर्यंत आपली हाव सुटत नाही. यातून होतं काय? आपण बुडतो संसाराच्या दुःखामध्ये आणि मग मेलो रे म्हणून किती ओरडत बसलो तरी वाचवणारं कोणी आहे का? एखादा दगड जर विहिरीत पडला, पाण्यात पडला तर पुन्हा वरती येईल का? नाही येणार ना. माऊलींची ओवी ऐका, चोंढिये पाथरू गेला तैसे निजो बुडाला, तो बोंबेही सकट निमाला कोण सांगे. ज्ञानोबाराय म्हणतात तुम्ही संसाराच्या दुःख सागरात बुडाल्यावर कितीही मेलो रे म्हणून ओरडलात, वाचवायला कोणी येणार नाही, कारण एकदा पाण्यात पडलेला दगड पुन्हा पाठीमागे येत नाही. पण त्याच संसाराच्या दुःखात बुडून जाण्याच्या आधी भगवंताच्या नामस्मरणाची जोड जर संसाराला दिली ना, तर कामामध्ये राम शोधता येतो, संसारामध्ये राम शोधता येतो, चांगल्या कर्मामध्ये राम शोधता येतो. आणि तसंही बोलू का, सध्याच्या काळाला अनुसरून कितीही रामनाम घेतलं, कितीही भगवंताचं नाम घेतलं आणि माझ्याबरोबर शेजाऱ्याचंही भलं व्हावं हा एक साधा विचार आपल्या मनामध्ये कधी नसेल. माझा मुद्दा नीट ऐका. आपल्या मनामध्ये भगवंताचं नाम आहे, मुखामध्ये भगवंताचं नाम आहे, पण शेजाऱ्याचं चांगलं व्हावं ही साधी भावना नाही हो आपल्या अंतःकरणामध्ये. आपल्याकडे दररोज नामस्मरण होतं, दररोज भजन होतं, पण माझ्याबरोबर देवाने इतरांचंही भलं करावं हे एक साधं मागणं जर आपण देवाकडे मागू शकलो नाही. ज्ञानोबाराय म्हणतात एरवी तरी पांडू सुता आत शुद्ध नसता, बाहेरी कर्म तो तत्वतः विटंबुगा. जसं बाहेरून कितीही कर्म केलं आणि अंतःकरण शुद्ध ठेवलं नाहीत ना, काय होतं? सोन्याचा मुलामा दिलेला कळस आहे, आतला पोकळपणा जाईल का? आतून पोकळ असेल तर नाही जाणार ना. शेणाचं फळ आहे, वरून रंग दिला त्याला फळाचा, काही उपयोग होणार आहे? कळस ढिमाचे पोकळ जळो वरील ते झळाळ, काय करू चित्री व फळ आतू शेण. ज्ञानोबाराय म्हणतात पोकळ असलेल्या कळसाला सोन्याचा मुलामा दिला तरी उपयोग नाही, शेणाच्या फळाला रंगरंगोटी केली तरी त्याचं फळ होत नाही. आपल्यासारख्या माणसांनी अंतःकरण शुद्ध न ठेवता किती देवदेव केला ना, त्याला काही उपयोग नाही. घरात आईवडिलांशी नीट बोलणं होत नसेल, सासू सासऱ्यांशी नीट बोलणं होत नसेल, सुनेशी लेकाशी नीट बोलणं होत नसेल, आपल्या लेकरा बाळांशी नीट व्यवस्थित प्रेमाचे संबंध राखता येत नसतील, आणि दरवर्षी मला आषाढीला पंढरपूरला जायचंय, त्या पांडुरंगाने कसं जवळ घ्यावं हो तुम्हाला? पण त्याचऐवजी मी पंढरीला थोडं उशिरा जाईल, पण माझ्या घराला पंढरी निर्माण केल्याशिवाय राहणार नाही, हा विचार जो माणूस करतो त्याच्या घरामध्ये पांडुरंग परमात्म्याचा वास शेवटपर्यंत राहतो. त्याच्या घरामध्ये पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे आशीर्वाद शेवटच्या क्षणापर्यंत राहतात. अहो घराला पंढरपूर बनवता येतं, फक्त घरातल्या विठ्ठलाला आणि घरातल्या रुक्मिणीला आईवडिलांसारखं बघता यायला हवं. कारण ज्याला कळली माय त्याला कळली रखुमाई, आणि ज्याला कळला बा
त्यालाच कळला विठोबा. ज्याला मायबाप कळतात ना त्याला रखुमाई कळते, त्याला विठोबा कळतो. काय केलं आईनं याच्यासाठी डिटेलमध्ये सांगत बसत नाही, पण ती जीवदान देते, गर्भदान देते, रक्तदान देते, अस्थिदान देते, लज्जादान देते, एवढं सगळं दान करते आपल्याकरता. आणि एवढं सगळं दान केल्याच्या बदल्यामध्ये आपल्याकडून काय मागते हो? काही नाही वेगळं, म्हातारपणाची काठी व्हावी फक्त लेकरानं, बाकी काही करू नये माझ्यासाठी. आईची वडिलांची याच्याहून मोठी अपेक्षा नाही, फक्त म्हातारपणाची काठी माझ्या लेकरांना होता यावी. आणि त्यातही जरा पुढची स्टेप बोलू का? स्वतःच्या मायबापाने किमान तेवढा तरी स्वार्थ पाहिला असेल लेकराकडून. काय? माझ्या आईनं, माझ्या लेकरांनी माझ्यासाठी म्हातारपणाची काठी व्हावी. पण संत नावाचे मायबाप तेवढा सुद्धा स्वार्थ बघत नाहीत. म्हणून मी आईला आईच म्हणते, माऊली नाही म्हणत. माझा मुद्दा नीट ऐका, मी आईला आईच म्हणते, माऊली नाही म्हणत. का बरं? कारण आई ती आहे जी आपल्या लेकरावर प्रचंड प्रेम करते. पण जगातल्या प्रत्येक आईसाठी आपला तो बाब्या आणि लोकांचं कार्टच असतं की हो. आपल्या लेकरावरती जितकं प्रेम करते तितकं शेजाऱ्याच्या लेकरावर नाही ना करू शकत. पण संत नावाची आई तशी नाहीये. मी ज्ञानोबारायांना का माऊली म्हणते? कारण ज्ञानोबारायांचं आई पण 1-2 लेकरांपुरतं नाही, त्यांना छळलं तरी ते मातृत्वच देतात, त्यांच्यासाठी वाईट शब्द वापरले तरी ते मातृत्वच देतात, त्यांना गावातून हाकलून दिलं, भिक्षा दिली नाही तरी ते मातृत्वच देतात. आणि भगवंताकडे मागताना जे खलं सांडो असं नाहीत मागतो. वाईट लोक संपू देत असं कधी मागितलं ज्ञानोबारायांनी? काय मागितलं? जे खळांची व्यंकटी सांडो. बाबा रे, त्या देवाला समजावून सांगतात, बाबा रे वाईटाला संपवू नको, कारण देवाचा न्याय काय? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. तो दुष्टाचा विनाश करतो. ज्ञानोबाराय समजावून सांगतात देवाला, दुष्टाचा विनाश नको करू, कारण दुष्ट माणूस वाईट नसतो. त्याच्या अंतःकरणातली जी दुष्ट प्रवृत्ती आहे ना, तेवढी प्रवृत्ती फक्त वाईट आहे, ती प्रवृत्ती तेवढी संपव, तो उरलेला माणूस 100% चांगला उरणार आहे. हे मातृत्व मागण्याची ताकद फक्त आणि फक्त माऊलीमध्ये, जगाचं कल्याण करणाऱ्या संतांमध्ये. अहो, एखाद्या घरावर गेलो ना, आजूबाजूची 2-3 घरं दिसतात. एखाद्या उंच इमारतीवर गेलो तर आजूबाजूचा परिसर दिसतो आपल्याला. प्रचंड मोठ्या 10 मजली टॉवरवर गेलो तर फार तर आपल्या दृष्टिक्षेपात येतं तेवढं दिसतं. चष्मा लावला तरी आपल्याला पलीकडच्या तालुक्यातलं नाही ना दिसणार. पण ज्ञानोबारायांसारखी अधिकार संपन्न व्यक्ती जगाच्या इतक्या उंचीपर्यंत जाते, इतक्या उंचीपर्यंत जाते की तिथून त्यांना गावाच्या, तालुक्याच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या अक्षरशः सगळ्या सीमारेषा दिसायच्या बंद होतात. आणि मग तिथून अवघ्या विश्वाचं कल्याण साधत असताना आपली माऊली म्हणते, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचरा आपण जाहला. तुम्हाला सांगू का, माऊलींचा आदर्श घेऊन त्यांच्या संतत्वाचा एखादा अंश जगत असताना विश्वाला घर मानू नका हवं तर, पण विश्वातल्या प्रत्येक घरामध्ये माणसंच राहतात एवढी एक भावना जरी आपल्याला जगता आली, आणि माझ्याबरोबर देवाने त्यांचंही चांगलं करावं एवढा एक विचार जर जाणता आला, तर माणसाच्या उभ्या आयुष्याचं कल्याण झालं. शेवटच्या अगदी 5-1 मिनटं घेणार आहेत, थोडंसं ताट बसा. काय आहे, आपल्याला आपण सुखी आहे, प्रचंड सुखी आहे, आपल्या सायकलीत सुद्धा सुखी आहे, मोटारसायकलीत सुद्धा सुखी आहे. पण कुठवर? शेजाऱ्याच्या घरी 4 चाकी उभी राहत नाही तोपर्यंत सुखी आहे ना आपण. शेजाऱ्याच्या घरी 4 चाकी उभी राहिली की तिथून पुढे जळफळाट सुरू होतो, माझ्या घरी कधी येणार आहे. कालपर्यंत मोटारसायकलवर आपलं कुटुंब मावत होतं, दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला अडचण होते, गाडीवर बसत नाही तेवढी माणसं आता 4 चाकी गाडी घ्यायची. माळवदाच्या कुडाच्या घरातली पूर्वीची माणसं चटणी भाकरी खात होती पण सुखी होती ना. पत्र्यापर्यंत आलो, स्लॅबपर्यंत आलो आता आपण, पण त्या स्लॅबमध्ये सुद्धा सुख यायला घरातला जिव्हाळाच जर टिकवून ठेवता आला नाही, घरातलं प्रेम आपुलकीत जर टिकवून ठेवता आली नाही, तर काय उपयोग आहे त्याला. काल मी एक पॉडकास्ट पाहिलं, मला नाव आठवत नाही आता त्या अभ्यासकांचं, मला जर आठवलं नाव तर पुढच्या एखाद्या कार्यक्रमात तुम्हाला सांगेन मी ते शोधून. त्यांनी त्याच्यामध्ये एक निष्कर्ष असा मांडलाय, कुठल्या तरी एका संशोधकाने जवळपास 75 ते 80 वर्ष केलेलं ते संशोधन, आणि त्या संशोधनाअंती असा एक निष्कर्ष निघाला की माणसाचं आरोग्य, माणसाचं आयुष्य या सगळ्याकरता कुटुंबातलं वातावरण आणि कुटुंबातलं जे काही वागणं असतं ते 100% कारणीभूत असतं. कशा करता? हृदयविकार असू द्यात, आणखी कुठलंही काही असू द्यात, येणाऱ्या ज्या व्याधी आहेत ना पुढच्या, त्या व्याधींना लवकर निमंत्रण द्यायचं नसेल तर घरातलं वातावरण हेल्दी असावं लागतं, हस्तखेळतं असावं लागतं. ज्या घरामध्ये हस्तखेळतं वातावरण असतं, वाद टाळले जातात, प्रचंड वादविवाद ज्या घरामध्ये होत नाहीत ना, त्या घरामधली माणसं दीर्घायुषी होतात बऱ्यापैकी. मी कशाच्या आधारावर बोलतीये हे? जोपर्यंत अंतरात्म्याला शांती आहे, जोपर्यंत शारीरिक आरोग्याबरोबर मानसिक आरोग्य जपलं जातंय ना, तोपर्यंत माणूस माणूस म्हणून जिवंत आहे. नाहीतर सध्याच्या काळात पैसा, सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा सगळ्याच्या मागे धावलेल्या माणसाला आपलं सुख नेमकं कशात आहे याचं उत्तर जर सापडलं नाही, तर अजितदादांसारख्या माणसाचं प्रारब्ध पुढे चाललं नाही हो काही.
आपलं काय चालणार आहे? किड्यामुंगीसारखी मरणार आहे तो आपल्यातली माणसं. एवढी एक जाणीव आपल्यातल्या प्रत्येकाला व्हायला हवी. आणि मृत्यू नावाचं एकमेव शाश्वत सत्य ज्या माणसाला जाणता येतं तो माणूस देहावर प्रेम करायच्या ऐवजी कर्मावर करतो. नाहीतर गावातला एखादा खौट म्हातारा माणूस मेला तरी लोक मैतीला जातात की हो, अंत्यविधीला जातात ना, जरा तुमच्या भाषेत बोलतीये, जातात तिथे. पण तिथे गेल्यावर काय करतात माणसं? आजूबाजूला घोळके करून उभी राहतात आणि मागे चर्चा काय चालू असते माहिती का? बरं झालं गावातली पिढा गेली. आपण गेल्यानंतर आपल्या पाठीमागे आपलं प्रेताग्नी सुद्धा देऊन होत नाही तोपर्यंत जर माणसं बरं झालं गेला म्हणणार असतील तर उभं आयुष्य वाया गेलं. पण त्याच गावातला 4 लोकांच्या वाईट काळामध्ये कामाला आलेला माणूस असू द्यात ना तुमच्यासारखा, आपल्यातल्या चांगला 4 लोकांच्या कामाला आलेला माणूस गेल्यानंतर सुद्धा तेच गावकरी अंत्यविधीला जातील. पण यावेळी घोळके नाहीत करणार. यावेळी ही माणसं तिथे एकत्र उभी राहतील आणि त्या प्रेताला प्रेताग्नी दिला जात असताना अजून 4 वर्षे जगला असता तर गावाचं कल्याण झालं असतं, हे वाक्य प्रत्येकाच्या तोंडात असेल आणि डोळ्यामध्ये पाण्याचा किमान एक थेंब तरळलेला असेल. तुम्हाला सांगू का, आपल्या पाठीमागे आपल्यासाठी 4 लोकांच्या डोळ्यात जरी आपुलकीने प्रेमाने एक एक आसवं ओघळली ना तर आपल्या उभ्या आयुष्याचं सार्थक झालं. आपल्याला त्या माणसातलं व्हायचंय. 700 वर्षे झाली ज्ञानेश्वरी, जुनी झाली नाही अजून. किती वर्षे झाली? 700. ज्ञानोबाराय नाहीत आपल्यात असं म्हणायची हिंमत आहे का तुमच्यात? आहेत ना ज्ञानेश्वरीच्या रूपाने. नाहीतर आपल्याला पुढच्या 4 पिढ्यांपर्यंत टिकणं सुद्धा अवघड आहे. जर टिकता आलं असतं तर गेल्या 10 पिढ्यांमधले फोटो आपल्या घरात लागलेले असते. नाहीत ना लागले. तुम्हाला 10 पिढ्यांपूर्वीच्या तुमच्या पूर्वजांची नावं विचारली तर सांगता येतील का? मग आपली नावं पुढच्या 10 पिढ्यांनी सांगावी ही अपेक्षा कशी करता येईल? ना नावं टिकणार आहेत, ना फोटो टिकणार आहे, ना सत्ता टिकणार आहे, ना सातबारा टिकणार आहे, ना प्रतिष्ठा टिकणार आहे. ज्या सातबाऱ्याहून भांडणं होतात, ज्या प्रतिष्ठेवरून भाऊ भाऊ एकमेकांशी आयुष्यभर बोलत नाहीत आणि मेल्यानंतर मढ्याला हलवून हलवून म्हणतात माझ्याशी 2 वाक्य तरी बोल ना. आयुष्यभर जिवंत आहे तोपर्यंत 2 वाक्य न बोललेला माणूस मेल्यानंतर कितीही बोलना म्हटला तरी उठता येणार आहे का हो? ज्या माणसाला हे कळतं ना तो माणूस प्रेमाचे आपुलकीचे संबंध जोडतो. आणि तुम्हाला सांगू का, तो तसा वागला म्हणून मी तसं वागणार असं बोलत बसण्यापेक्षा तो किती वाईट वागला तरी मी माझा चांगुलपणा सोडणार नाही, हे तत्त्व ज्या माणसाला आयुष्यभर जगता येतं ना त्याला भले इथं 2 गोष्टींमध्ये कमीपणा घ्यावा लागेल पण वरती गेल्यानंतर भगवंताच्या चरणाजवळ सगळ्यात आधी त्या माणसाला जागा मिळालेली असेल. आपल्याला आपल्या आयुष्यासाठी लढायचे, आपल्या सुखासाठी लढायचे, आपल्यातल्या प्रत्येक माणसाला आपल्या आरोग्यासाठी जगायचे. पण हे सगळं करत असताना आपल्यातल्या एकाही माणसाला चुकीचा मार्ग अनुकरून चालणार नाही. त्याच्याकरता आईवडिलांपर्यंत जा, आईवडिलांचा आदर्श घ्या. मी काय सांगावं तुम्हाला, मायबापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी, सकल तीर्थांची धुरे पाठ आहे हो तुमच्या सगळ्यांचं. मी तुम्हाला सगळ्यांना ते सांगत बसत नाही. आपल्यातल्या प्रत्येक माणसाला ते पाठ आहे. फक्त एक विचार सांगते, आवर्जून तेवढं एक प्रमाण प्रत्येक सेवेत शेवटी घेत असते आणि मग सेवेला विराम देत असते. तुम्ही काकडा करणारी मंडळी आहात बरीचशी. ज्यांच्या कपाळाला गंध दिसतोय ते तर सगळे काकडा करणारे आहात. कधीतरी का होईना देवाच्या दारात तुम्ही जाणारे आहात, काही काही रोज जाणारे आहात. तुमच्या पाठातलं प्रमाणे म्हणा माझ्याबरोबर, अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. आता फक्त गणित करायचं माझ्याबरोबर, लगेच सेवेला विराम देऊया आपण. किती आयुष्य मिळालं? संत म्हणाले अल्प मिळालं. अल्प आयुष्य मानव देह. तुम्हाला मिळालं तुमच्या पिढीला 70, 80, 90, 100 आपापल्या योग्यतेप्रमाणे, शारीरिक व्यवस्थित सुदृढतेप्रमाणे. आमच्या पिढीला किती? एवढंच मिळालं. किती? 50. कारण आमची पिढी 50शीत पण जाईल की नाही अजिबात खात्री देता येत नाही. इतक्या वाईट काळात हायब्रिड खात खात आम्ही मोठे होतोय. जन्मल्यापासून हायब्रिड खाणारी आम्ही माणसं आहे. आम्हाला किती मिळालं? 50. अल्प आयुष्य मानव देह. संतांनी सांगितलं शतगणिले. मी म्हणते की 50 गणिले ते अर्धरात्र खाय. कोणासाठी? थोडंसं संतांची माफी मागून थोडंसं बदललं 1 मिनिटासाठी. आमच्या पिढीसाठी किती झाले? 50 मधले अर्धे रात्रीत गेले हो आमच्या पिढीचे. किती राहिले? मी प्रत्येकासाठी बोलते. प्रत्येकाने आपापल्या आयुष्याचं गणित करायचं. 50 मधले अर्धे रात्रीत गेले, 25 राहिले. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय. बालपणामध्ये कमीत कमी 10 वर्ष जात असतील ना. काय कळतं लेकराला 10 वर्षापर्यंत? तसं आयुष्यभरही कळत नाही माणसाला, तो विषय सोडून द्या. पण 10 वर्ष किमान नाही कळतो माणसाला काही. मध्ये बालत्व 25 मधले 10 बालपणात गेले. किती राहिले? 15 राहिले. पीडा रोग क्षय. सगळी संकट, दुःख, स्वाईन फ्ल्यू, कोरोना सगळं एकत्र करा. 10 वर्ष गेली ना आयुष्याची मिळून. 25 मधनं 10 बालपणात गेले होते, 15 राहिले. 15 मधले 10 बालत्व पीडा रोग क्षय सगळ्यात गेले. करिअर शिक्षणमध्ये घेतलंच नाही मी अजून. पीडा रोग क्षय सगळ्यामध्ये पुढची 10 गेली. 15तनं 10 गेले. किती राहिले? ते उरलेले 5 जर आपण लोकांच्या कुटाळक्या करण्यात घालवले, काय भजनासे उरले ते पाहेगा.
काही सुद्धा उरत नाही. बरं, म्हणून काळ सारावा चिंतने एकांत वासे गंगा स्नाने, म्हणून भजन करा, म्हणून आईवडिलांची सेवा करा. ज्या घरामध्ये आईच्या, बायकोच्या, लेकरांच्या हसण्याचा आवाज येतो, त्यांच्या सुखाचा आवाज येतो ना, त्या घरामध्ये लक्ष्मीचा शेवटपर्यंत वास राहतो. नाहीतर तुम्ही कितीही मोठी लक्ष्मी कमवून आणली, तर घरातली लक्ष्मी जर सुखी नसेल ना, तर आयुष्यात त्या लक्ष्मीला काही सुद्धा अर्थ उरत नाही. ही आदर्श माता आयुष्यभर लक्ष्मीच्या रूपाने घरामध्ये राहून आयुष्यभर या घराला मायेची, प्रेमाची पाखरण दिली. पाठीमागे त्यांची सून, त्यांचा मुलगा, त्यांच्या मुली, त्यांचे जावई, त्यांची नातवंड सगळ्यांनी आजीचं भरभरून केलं. पाठीमागे आजीला परत आणणं शक्य नाही, पण किमान त्यांच्या जाण्यानंतर भगवंता त्यांना तुझ्या जवळ, तुझ्या चरणाजवळ घे, त्यांच्या आत्म्याला चिरशांती दे, त्यांचे आशीर्वाद या कुटुंबावर शेवटपर्यंत टिकवून ठेव. एवढं एक मागणं फक्त मागते. जगातल्या सगळ्या सुनांनी या सुनेचा आदर्श घ्यावा, एवढी एक मागणी फक्त सगळ्यांकडं करते. कारण माणूस माणूस म्हणून तोपर्यंत जिवंत आहे, जोपर्यंत माणसाला नाती जपता येतात. ज्या क्षणी नाती संपतात ना, त्या क्षणाला माणसाच्या पैशाला, संपत्तीला काही सुद्धा अर्थ उरत नाही. तेवढं एक मागणं फक्त भगवंताजवळ, या मातेला तुझ्या चरणाजवळ घे, चिरशांती दे. इथून पुढे आयुष्यभर या मातेचे आशीर्वाद कुटुंबावर असेच टिकून राहू देत. तुम्हा सगळ्या पिंपळगाव परिसरातील सगळ्या या कुरकुटे बांगरमळ्यातली सगळेच ग्रामस्थ, तुम्हा सगळ्या मंडळींच्या मनापासून ऋणामध्ये राहते. आमच्या विठ्ठलबाबांच्या माध्यमातून येता आलं, त्यांच्याही मनापासून ऋणामध्ये राहते. तुम्ही जुनी जाणती जाणकार मंडळी आहात. एक फक्त विनंती करेन, आयुष्यात कोणाचीच साथ नसेल तरी चालेल, फक्त चुकीच्या साथीच्या मागे जाऊ नका. नाहीतर गेल्या 15 दिवसातली उदाहरणं आपल्या समोर आहे. परत परत बघायचे ते व्हिडिओ, परत परत त्या पोस्ट वाचायच्या आणि स्वतःला सांगायचं की मला या यादीतलं आयुष्यात कधीच व्हायचं नाही आहे. त्यासाठी ज्ञानेश्वरीची कास सोडू नका, त्यासाठी गाथेची कास सोडू नका. आणि मी तर म्हणते, ज्याची आई गेलेली आहे ना, त्या माणसाने ज्ञानेश्वरीला आई करावं. एखाद्या आईनं आपल्या लेकराला मांडीवर घेऊन कुरवाळण्यात जे सुख असतं ना, ते सुख मिळतं बरं ज्ञानेश्वरीची ओवी वाचल्यानंतर. आणि ज्याला आई आहे त्यानेही ज्ञानेश्वरी वाचावी, कारण आईपेक्षाही प्रेम देणारी ज्ञानेश्वरी आहे. तेवढी एक विनंती फक्त तुम्हा सगळ्यांना करते. झालेली सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी समर्पित आणि सेवेला विराम. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आज या ठिकाणी एक गावातील आदर्श कुरकुटे परिवार आणि आदर्श कुरकुटे परिवारातील आदर्श माता कैलासवासी अखंड सौभाग्यवती शालिनीताई आत्माराम कुरकुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आंबेगाव तालुका वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्तपरायण अश्विनीताई टावरे यांनी या ठिकाणी सुंदर अशी प्रवचनरूपी सेवा संपन्न केलेली आहे. कुरकुटे परिवाराच्या वतीने उपस्थित सर्वांच्या वतीने महाराजांचं ऋण व्यक्त करून महाराजांचा सन्मान सरुबाई माताजी आणि शशिकलाताई गाढवे यांना विनंती आहे, महाराजांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी महाराजांचा सन्मान होत आहे. कुरकुटे परिवाराच्या बाबत आपल्याला ज्ञात आहे, पिंपळगावच्या सर्वांगीण विकासामध्ये या परिवाराचं योगदान खूप मोठं राहिलेलं आहे. कैलासवासी सोनू आप्पा कुरकुटे बापू यांचं जुनं गाव कारभारी म्हणून देखील आपल्या पिंपळगावमध्ये योगदान खूप मोठं आहे. मग गावामध्ये आपला आता गायांचा जो दुधाचा व्यवसाय आहे, गावामध्ये प्रथमतः गाया देखील आणण्याचं काम बापूंनी त्या ठिकाणी केलेलं आहे. सायकलचा व्यवसाय असेल, हॉटेलचा व्यवसाय असेल किंवा कोणतीही नवीन वस्तू जी त्या काळामध्ये आणायची ती बापूंनी आणायची आणि नंतर गावामध्ये सर्वांनी ती त्या ठिकाणी आत्मसात करायची. अशाच या परिवारातील मग डॉक्टर आत्माराम सोनू कुरकुटे यांनी देखील श्रीराम दूध उत्पादक संस्थेचे चेअरमन म्हणून आणि संचालक म्हणून देखील काम करत असताना गवळ्यांना अधिकचा बाजारभाव मिळावा म्हणून वेळप्रसंगी ज्या ज्या ठिकाणी दूध घालीन त्या ठिकाणी संघर्ष करण्याची जरी वेळ आली तर त्या डॉक्टरांनी संघर्षाला मागं पुढं कधीही पाहिलं नाही. गावच्या विकासामध्ये देखील उपसरपंच म्हणून काम करत असताना देखील त्या ठिकाणी गावच्या स्मशानभूमीची जी आता काम चालू आहे, उभारणीचं काम देखील डॉक्टर आणि त्यांच्या बॉडीच्या काळामध्ये त्या ठिकाणी केलेलं आहे. सर्वांगीण विकासामध्ये या परिवाराचा वाटा राहिलेला आहे. या मातेच्या पाठीमागं एक मुलगा गणेशरावचं देखील आपण सर्वांनी काम पाहिलेलं आहे. मोटार दुरुस्तीचं त्या ठिकाणी त्याचं दुकान आहे. त्या ठिकाणी कोणाकडेही काम जरी केलं तर गणेशनी कधी कोणाकडे पैसे मागितलेत असं कधीही झालेलं नाही. साधा आणि सरळ स्वभावाचा गणेशचं देखील काम आपण गावामध्ये पाहत असतो. 2 मुली मनीषाताई गाडगे परिवारामध्ये, रोहिणीताई गावडे परिवारामध्ये दिलेले आहेत. नातवंड असा विशाल असणारा हा परिवार
या परिवारातून ही माता वर्षभरापूर्वी गेली आणि ताई तुम्ही सांगितलं सुनेने अतिशय या मातेची सेवा करण्याचं काम कमलताईने देखील त्या ठिकाणी केलेलं आहे. असा आदर्श परिवार उपस्थित सर्वांच्या वतीने या मातेला भावपूर्ण आदरांजली अर्पण करून आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि नवनिर्वाचित अवसरी पिंपळगाव तर्फे जिल्हा परिषदचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य विष्णुकाका हिंगे पाटील यांना विनंती आहे आपण आदरांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी यायचे. डॉक्टर त्यांचे अतिशय जवळचे मित्र आहेत. काका देखील वेळेवरती येतो म्हटले होते, परंतु अवसर या ठिकाणी एक कार्यक्रम होता ते या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना विनंती आहे काकांना आपण आदरांजली अर्पण करायची. त्यांच्या समवेत आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष भगवानराव वाघ हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. कैलासवासी सौभाग्यवती अश्विनीताई आत्माराम कुरकुटे, शालिनीताई, डॉक्टरनी का जेवायलाच बोलावलं नाही त्याच्यामुळं जास्त हे डॉक्टरचा संपर्क भरपूर आला. तर आज आपण या ठिकाणी त्यांच्या 5.5 महिन्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, वर्षश्राद्धाच्या निमित्तानं ही आल्या माहीत दिला का असा घोटाळे होते. थोडं जरा माहिती घेतली म्हणजे बरं असतं. ते यांनी मला आल्याच माहीत दिला. आज या ठिकाणी अश्विनीताई टावरे हरिभक्तपरायण यांचा आज या ठिकाणी प्रवचनाचा कार्यक्रम झाला. खरं तर आम्हाला ऐकायला मिळालं असतं, परंतु थोडासा दुसऱ्या कार्यक्रमामुळं थोडासा उशीर झाला. मनुष्य आज मृत्यू हे जीवनामधील अटळ सत्य आहे आणि आपल्याला प्रत्येकाला त्याला सामोरं जावं लागतं. हा निसर्गाचा नियम आहे. आज डॉक्टरांच्या सौभाग्यवतींना या ठिकाणी त्यांच्या प्रथम स्मृती दिनाला आपण या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. अनेक मंडळी, डॉक्टरांच्या प्रेमाची ग्रामस्थ, बंधू आणि भगिनी, आपण ज्या वेळेला सर्वजण सुखदुःखामध्ये सहभागी होतो आणि मनुष्याचा जो मनुष्य धर्म आहे तो एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणं हे आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे. साने गुरुजींनी त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपल्याला जगाला काही नाही देता आलं तरी जगाला आपल्या प्रेम अर्पावं, चांगली वाणी ठेवावी, चांगलं बोलावं. एकमेकाला ज्या वेळेला आपण सन्मान देतो, आपण दिलेला सन्मान, आपण दिलेली वागणूक किंवा आपण दिलेले शब्द हे परत त्याच रूपानं आपल्याकडे त्या ठिकाणी येत असतात आणि आपण हे जीवनामध्ये त्या ठिकाणी पाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. खरं तर मनुष्याचं जीवनाचं आत्मावलोकन हे बऱ्याच वेळेला मनुष्य गेल्याच्या नंतर मनुष्याचं अवलोकन त्या ठिकाणी केलं जातं आणि म्हणून प्रत्येकाला जाणं आहे हे लक्षामध्ये जर ठेवलं तर मनुष्याच्या हातून फार चुका त्या ठिकाणी होतील अशी परिस्थिती नसते. मी या निमित्तानं आपल्याला एक उदाहरण सांगतो की एका गावामध्ये एका ऋषींचा त्या ठिकाणी आश्रम होता आणि आश्रमाच्या शेजारी एक महिला आपल्या मुलीसहित त्या ठिकाणी राहत होती आणि पुढून जाताना मैताचा रस्ता त्या ठिकाणी पुढून त्यांच्या त्या आश्रमापुढून आणि त्या घरापुढून त्या ठिकाणी जात होता आणि हा रस्ता जात असताना मयत गेल्याच्या नंतर ती मुलीची आई मुलीला सांगायची की बाळा बघ बरं हे कुठं चाललेत.
मुलगी जायची त्या मैताच्या बरोबर त्या लोकांमध्ये थोडा वेळ त्या ठिकाणी चालायची आणि परत येऊन आईला सांगायची, आई आज हे वैकुंठाला गेले, हे स्वर्गामध्ये गेले. आणि विचित्र असेल तर ते कुठं जातात ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. शेजारी जे साधू होते त्यांना मोठं आश्चर्य वाटलं की मी इतक्या दिवस तपश्चर्या करतो, हे करतो, सर्व करतो, मला हे कळत नाही की मनुष्य गेल्याच्या नंतर नेमका कुठं जातो, ह्या मुलीला कसं कळतं. तेव्हा त्यांनी एक दिवशी जिज्ञासेनं त्यांनी आईला, त्या महिलेला, मुलीच्या आईला विचारलं की तुमची मुलगी इतकी ज्ञानी कशी, कसं काय सांगते ही. तेव्हा ती म्हटली की ती मागं ज्या वेळेला चालत असते त्यावेळेला लोक काय म्हणतात ते ऐकते. लोक जर म्हटली का मनुष्य गेला, वाईट झालं, समाजाला याची गरज होती, समाजासाठी काम करत होता, लोकांशी चांगला वागत होता, तर त्यावेळेला ती मुलगी सांगायची हे निश्चित स्वर्गात किंवा वैकुंठाला त्या ठिकाणी गेले असतील. आणि मागची माणसं म्हणत असतील की जरा बरी ब्यात गेली, तर ते कुठं जात असतील याचं आपण परिमार्जन त्या ठिकाणी केलं पाहिजे. सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की जे जीवन दिले ते जीवन आपण जितकं चांगलं जगता येईल आणि इतरांच्यासाठी चांगलं जगता येईल एवढा प्रयत्न आपण आपल्या आयुष्यामध्ये केला पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. डॉक्टरांच्या बाबतीमध्ये बोलत असताना, डॉक्टर हे माझे फार लहानपणापासूनचे, म्हणजे ज्या वेळेला मी कॉलेजला शिकत होतो किंवा पिंपळगावला आणून मी दूध घालत होतो तेव्हापासूनची डॉक्टरची माझी अत्यंत घनिष्ठ आणि जवळची त्या ठिकाणी मैत्री आहे. आणि आजपर्यंतच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी मैत्री जपण्याचं काम आम्ही दोघांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. ते जरी वेगळ्या पक्षामध्ये जरी काम करत असतील महाराज, तर यावेळेला त्यांनी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी माझ्यासाठी काम निश्चितपणे केलेलं आहे. मागच्या वेळेला मी जिल्हा दूध संघाला उभा राहिलो होतो त्यावेळेला देखील ते मतदार त्या ठिकाणी आपल्या दूध संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. त्यावेळेला देखील त्यांनी मला त्या ठिकाणी मदत केली आहे. आणि ज्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपण उभे राहत असताना ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये आदरभाव आणि प्रेम असणं त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि ते जपण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. मी वसंतराव म्हणजे कार्यक्रम होता अवसरला ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीनं माझा त्या ठिकाणी जिल्हा परिषदला निवडून आल्याबद्दल सत्कार होता. सगळ्यांच्या पहिलं मी त्या ठिकाणी बोलून इथं पोचण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. आपणा सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उपस्थित सर्वांच्या वतीने या मातेला भावपूर्ण आदरांजली अर्पण करू. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता होईल. पसायदान झाल्यानंतर याच ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम होईल. पसायदानासाठी सर्वांनी जागेवरती उभं राहायचे. उभे असणाऱ्या सर्वांना विनंती आहे, पायातील चपला काढायच्या आहेत. उभे राहा, पायातील चपला बाजूला काढा. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोने मज द्यावे पसाय दान हे. जे कळांचे व्यंकटी सांडो तया सत्कर्मे रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचील तो ते लावो. प्राणीजात वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मादी आळी. अनवरत भूमंडळी भेटतू त्या भूता, चला कल्पतरूचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांचन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाई सदा सज्जन, सोयरे होतू किंबहुना सर्व सुखी. पूर्ण नेती लोकी, बजिजो अधिपुरुके अखंडित. आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकीये. द्रष्टा द्रष्ट विजय ओ वायुजी. येत म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान बसावो. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. येणे वरी ज्ञान देवो सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती. मायोगतीटे प्रते बिमरत्यम परम पूजकारुम काय
गम्मतीतं भजे पण्डुन्नं परमलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं एव माता पिता तमेव बन्धु सखा तमेव विद्या द्रविन्दमेव तमेव सर्व मम देव कायन वाचे दुरामि पूजा करावा परगम परस्पे नारायण हरी समर्पयामि स्तुतं केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरी श्रीधर माधव गोपिकावल जानकी नायकम रामचंद्र भजे हरे राम 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 हरे कृष्ण 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 हरे हरे. सर्वांना विनंती आहे जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी कुरकुटे परिवाराच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती आहे. जेवण केल्याशिवाय कोणी जायचं नाही. सर्व आलेल्या पाहुणे मंडळींना कुरकुटे परिवाराच्या वतीने डॉक्टर आत्माराम सोनू कुरकुटे माजी चेअरमन श्रीराम दूध उत्पादक संस्था यांच्या वतीने सर्वांना विनंती आहे जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये. मळ्यातील सर्व तरुणांना विनंती आहे वाढायची व्यवस्था आपण सर्वांनी पाहायची आहे. मळ्यातील सर्व तरुणांना विनंती आहे वाढायची व्यवस्था आपण सर्वांनी पाहायची आहे. कुरकुटे परिवाराच्या वतीने विनंती आहे जेवण केल्याशिवाय कुणी जाऊ नये. चतुर्थीच्या निमित्तानं ज्यांना महिला भगिनींना ज्यांना कुणाला उपवास आहे खिचडीचं देखील व्यवस्था केलेली आहे फराळाची व्यवस्था केलेली आहे. सर्व पाहुणे मंडळींना विनंती आहे कुरकुटे परिवाराच्या वतीने जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये आणि ज्यांना उपवास आहे फराळाची देखील व्यवस्था केलेली आहे. उपवास ज्यांना आहे त्यांना खिचडीची आणि फराळाची व्यवस्था केलेली आहे. मळ्यातील सर्व तरुणांना विनंती आहे वाढायची व्यवस्था आपण सर्वांनी पाहायची आहे. दम लागेल थोडे
बोल